रामकृष्ण हरी. रोज रोज तीच तीच भाजी पोळी खाण्याचा तुम्हालाही कंटाळा येतो का? चला तर मग आपण एक नवीन पदार्थ बनवूयात. तुम्ही आजीच्या हातचे हे शेंगोळे कधी खाल्ले आहेत का? नसेल खाल्ले तर ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही देखील नक्की बनवू शकता. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार, तर मी स्मिता. आज आपण बनवणार आहोत शेंगोळे, आणि तेही आजीच्या रेसिपीने. आमच्याकडे याला शेवंती म्हणतात. तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग सुरुवात करूयात. तर हे हुलग्याचं पीठ आहे. आपण नगर भागात जशी शेवंती किंवा शेंगोळे बनवतो त्या पद्धतीने आज बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे हुलगे बारीक करून त्याचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. तर तुम्ही 4 लोकांसाठी बनवत असाल तर 1 वाटी पीठ पुरेसं होतं. तर त्यानंतर हुलग्यांना कुळीत असं देखील म्हणतात. तर इथे आपण शेंगदाणे, लाल तिखट, थोडासा लसूण, जिरे, मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करून घेणार आहोत, त्यामुळे मोठी घेतली तरी चालेल. तर आणि तेल घेतलेलं आहे आपण इथे थोडंसं. तर सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लाल तिखट, शेंगदाणे, लसूण, जिरे आणि मीठ टाकून बारीक करणार आहोत. तर तुम्ही इथे लाल तिखटच्या ऐवजी लाल मिरची किंवा हिरवी मिरची वापरली तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तुम्ही. तर हे बघा, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे याला. हे बघा, ह्या पद्धतीने एकदम बारीक करायचं आहे. त्यानंतर आपण इथे एका ताटामध्ये पीठ घेतलेलं आहे. हुलग्याचं पीठ किंवा कुळीत असतं ना, त्याचं पीठ. आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये तो टाकलेला आहे यात. हा मसाला आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण चपातीला जसं बनवतो अगदी त्याच पद्धतीने. तर शक्यतो पाणी जास्त टाकू नका, जसं लागेल तसंच टाका, कारण आपल्याला याची शेवंती वळायची आहे किंवा शेंगोळे वळायचे आहे. त्यामुळे हे पीठ चिकट असतं आपल्या गव्हाच्या पिठासारखं. तर तुम्ही थोडंसं तेल वापरलं तरी चालेल, त्यामुळे हाताला चिटकणार नाही. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपण या पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. तर यातलं आपल्याला आधी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे. आपण जी रशी बनवणार आहोत त्यासाठी लागेल आपल्याला ते. आणि ह्या पिठाचे आपण शेंगोळे किंवा शेवंती वळून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे. आणि हे बघा, ह्या पद्धतीने माझी आजी ह्या पद्धतीने वळते शेवंती हातावर. तर मला तर काही जमत नाही. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अशी बनवू शकतात. नाहीतर पळपोट किंवा ताटावर देखील या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात. तर मी तुम्हाला दाखवते. मी शक्यतो ताटावरच करते. तर हे पीठ मी तुम्हाला मगाशी तर सांगितलं, हे पीठ जरा चिकट असतं. तर त्यासाठी तुम्ही थोडंसं कोरडं पीठ आधी ताटावर टाकून घ्या. आणि हे बघा, ह्या पद्धतीने वळायचे आहे आपल्याला. तर जास्त बारीक पण ठेवायची नाही आणि जास्त जाड पण करायची नाही, ह्या पद्धतीने. तर ही शेवंती शिजल्यानंतर फुगते, शिजताना फुगते, त्यामुळे शक्यतो बारीकच बनवा. या पद्धतीने मी जसं दाखवलंय तुम्हाला त्या पद्धतीने. तर हे बघा, अशी बनवायची. तर याच पद्धतीने आपण सगळ्या पिठाचे शेंगोळे वळून घेतलेले आहे.
त्यानंतर आपण इथे लगेच कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे टाकलेले आहे. जिरे फुलल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. 2.5 ग्लास, साधारणतः 2.5 ग्लास आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकताना शक्यतो थोडंच टाका, कारण आधी पण आपण पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे. आणि आपण जे थोडंसं पीठ बाजूला ठेवलं होतं तर ते घ्यायचं. तिकडे आपली कुकरमध्ये आपण जे पाणी टाकले त्याला उकळी येते तोपर्यंत हे पीठ असं या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. तर इकडे कुकरमध्ये टाकलेल्या पाण्याला देखील उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये आपण ही शेवंती टाकणार आहोत. तर शेवंती टाकताना डायरेक्ट सगळी एकत्र टाकू नका, अशी थोडी थोडी टाका, कारण ती चिटकते. तर हे बघा, अशी थोडी थोडी टाकायची आहे. तर हे टाकून झाल्यानंतर आपण जे पीठ बनवून घेतलेलं आहे, पिठाचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे. थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. तर त्यानंतर आपण याच्या आता साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे. जास्त फुल पण नको आणि कमी पण नको, मीडियममध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आपण इथे. आणि आपली शेवंती तयार झालेली आहे. हे बघा, थोडासा रस्सा देखील आहे. ही शेवंती तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता. छान लागते खूप. आणि तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये लिंबू पिळून खाल्लं तर त्याची टेस्ट खूपच छान लागते. तर एकदा नक्की बनवून बघा, खूप छान होते ही रेसिपी. तर हे बघा, छान वाटते ना. जशी दिसायला छान दिसते तशी चवसुद्धा एक नंबर लागते. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. हुलग्याच्या पिठापासून बनवलेली आहे आपण ही, किंवा हुलगे किंवा कुळीत एकच. तर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच स्मिता होममेड केक अँड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला देखील अशाच नवीन नवीन केक आणि रेसिपी बघायला मिळतील. चला तर मग भेटूया एका